शेतकरी मित्रांनो, हवामान अभ्यासक पंजाब रॉडक यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. आजपासून हवामान अंदाज सांगणार नाही असं पंजाब डक यांनी सांगितलंय. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती एक व्हिडिओ टाकत त्यांनी असं म्हटलं आहे की मी आजपासून हवामान अंदाज बंद करणार आहे. आता तुम्ही म्हणाल हे काय, तर पंजाब रॉडक यांचा हा व्हिडिओ बघा. शेतकऱ्याला सांगू इच्छितो की यापुढे तुमच्या पश्चिम महाराष्ट्राचा कोल्हापूर, सोलापूर, पंढरपूर त्या परिसरातला मी यापुढे अंदाज देणार नाही म्हणून हे तुम्हाला सांगू इच्छितो. तर नक्की झालं काय, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत. हवामान अभ्यासक पंजाब रॉडक हे नेहमी शेतकऱ्यांना हवामानाच्या माध्यमातून मार्गदर्शन करत असतात आणि योग्य वेळी हवामानाचा अंदाज सांगत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांचं होणारं नुकसान देखील भरपूर वेळा वाचलं आहे आणि त्यामुळे शेतकरी अडचणीच्या काळात असताना शेतकऱ्याच्या मदतीला अनेक वेळा पंजाब रॉडक हे धावून गेले आहेत. त्यांच्या हवामान अंदाजामुळे अनेक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा देखील झाला आहे. परंतु झालं असं की पश्चिम महाराष्ट्रातील द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांच्या वतीने पंजाब रॉडक यांच्या विरोधात निदर्शनं करण्यात आली. पंढरपुरात तहसील कार्यालयासमोर त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली आणि तशा पद्धतीचं एक निवेदन तहसीलदाराला पंढरपूरच्या द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांनी दिलं आहे. पंजाब रॉडक यांनी या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्राचा हवामान अंदाज सांगू नये असंच या शेतकऱ्यांनी म्हटलं आहे. कारण त्या ठिकाणचा जो काही द्राक्ष बागायतदार शेतकरी आहे, या शेतकऱ्यांना पंजाब रॉडक यांच्या हवामान अंदाजामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे असंच या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे पंजाब रॉडक यांच्या विरोधात द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांनी म्हणजेच पश्चिम महाराष्ट्रातील पंढरपूर येथील शेतकऱ्यांनी या ठिकाणी घोषणाबाजी केली आहेत, निदर्शनं केली आहेत आणि पंजाब रॉडक यांचा हवामान अंदाज बंद करण्यात यावा अशीच मागणी या शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आली आहे. त्या संबंधीचं निवेदनच या शेतकऱ्यांनी तहसीलदाराला दिलं आहे. त्यामुळे आता याच प्रकारामुळे पंजाब रॉडक यांनी मोठा निर्णय घेतला आहे. आजपासून म्हणजेच गुढीपाडव्याच्या मुहूर्तापासून मी पश्चिम महाराष्ट्रातला हवामान अंदाज सांगणार नाही असाच निर्णय पंजाब रॉडक यांनी घेतला आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांमध्ये नाराजी देखील व्यक्त केली जात आहे, तर काहींकडून या गोष्टीचं समर्थन देखील केलं जात आहे. आता पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी या व्हिडिओवरती कमेंट करतील की खरंच पंजाब रॉडक यांच्या हवामान अंदाजामुळे तुमचं नुकसान होत आहेत का? पंजाब रॉडक यांनी पश्चिम महाराष्ट्रातील हवामान अंदाज द्यावा का? यावरती तुमचं मत, तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. कारण पंजाब रॉडक यांच्या हवामान अंदाजामुळे आतापर्यंत अनेक शेतकऱ्यांचं होणारं नुकसान देखील वाचलं आहे. पंजाब रॉडक यांनी ज्यावेळी हवामान अंदाज सांगितला त्यावेळी तो हवामान अंदाज अनेक वेळा खरा देखील ठरला आहे. त्यामुळे पंजाब रॉडक यांच्या हवामान अंदाजामुळे शेतकऱ्यांना आपल्या पिकाची काळजी घेता येत आहे. योग्य वेळी हवामान अंदाज सांगितल्यामुळे होणारं नुकसान शेतकऱ्यांना टाळता येत आहे. त्यामुळे पंजाब रॉडक यांचा हवामान अंदाज खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांसाठी आतापर्यंत वरदानच ठरला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी पंजाब रॉडक या ठिकाणी वरदान ठरलेले आहेत. त्यामुळे आता शेतकऱ्यांनी या व्हिडिओवरती कमेंट करायची आहे की खऱ्या अर्थानं पंजाब रॉडक यांनी त्यांचा हवामान अंदाज बंद करायला हवं का? कारण अनेक शेतकऱ्यांचं होणारं नुकसान हे पंजाब रॉडक यांच्यामुळे वाचलेलं आहे. त्यामुळे पंजाब रॉडक यांनी घेतलेल्या या निर्णयावरती तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा. परंतु पंजाब रॉडक यांनी हा जो निर्णय आहे, हा निर्णय पश्चिम महाराष्ट्रापुरता घेतला आहे. इतर ठिकाणचा हवामान अंदाज पंजाब रॉडक हे सांगणार आहेत. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी या व्हिडिओवरती जास्तीत जास्त कमेंट करायची आहे की पंजाब रॉडक यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं. त्यांनी सांगितलेल्या हवामान अंदाजामुळे तुमचं होणारं नुकसान वाचतं की अजून नुकसान होतं, हे कमेंट करून तुम्ही सांगायचं आहे. आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करायचं आहे. आपण महत्त्वाचे व्हिडिओ या चॅनलवरती घेऊन येत असतो. धन्यवाद.